मुंबईत कलिंगड खाऊन विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आता अहिल्यानगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे। यामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश आहे। या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सुदैवाने यातील 6 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर एकावर अद्याप उपचार सुरू आहे। समोर आलेल्या माहितीनुसार अहिल्यानगरमधील जायभाय कुटुंबाने मार्केटमधून आंबे आणले होते। रात्रीच्या जेवणात त्यांनी आंब्याचा रस खाल्ला, मात्र जेवणानंतर काही वेळातच त्यांना त्रास होऊ लागला। कुटुंबातील मोठा भाऊ उशिरा जेवत असल्याने तो वाचला। त्याने पाहिले की घरातील सर्व सदस्य अचानक बेशुद्ध पडले आहे। प्रसंगावधान राखत त्याने तातडीने सर्वांना जवळच्या एशियन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। एशियन हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन पांडुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णांना जेव्हा रुग्णालयात आणले गेले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते। त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आणि 3 दिवसानंतर 6 जणांना सुखरूप घरी सोडण्यात आले। आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। कॅल्शियम कार्बाईड जेव्हा ओलाव्याच्या संपर्कात येते तेव्हा त्यातून ॲसिटिलीन नावाचा अत्यंत घातक वायू उत्सर्जित होतो। या वायूमुळे माणसाला चक्कर येणे, तोल जाणे आणि संभ्रमावस्था निर्माण होणे अशी लक्षणे दिसतात। या रुग्णामध्येही नेमकी हीच लक्षणे आढळून आली होती अशी माहिती डॉक्टर पांडुळे यांनी दिली। बाजारपेठेत आंबे लवकर पिकवण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी काही व्यापारी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करतात। हा वायू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतो। त्यामुळे नागरिकांनी आंबे खरेदी करताना आणि ते खाताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे। आंबे खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुणे आणि त्यानंतर खाल्ले पाहिजे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।